ना महाराष्ट्राला कलंक लावणारी अशी एक घटना फलटणमध्ये काही दिवसापूर्वी घडली आहे। एका मुलीने जी डॉक्टर अधिकारी होती, मेडिकल ऑफिसर होती, तिने आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी जे पोलीस आहेत त्यांच्या त्रासामुळे कंटाळून तिने त्या ठिकाणी आत्महत्या केली। तिचे आईवडील एक गरीब कुटुंबातले आहेत, एक शेतकरी आहेत बीडमध्ये राहणारे, आणि आज त्यांच्या कुटुंबियास भेट देण्यास मी इथे आली होती। अनेक गोष्टी ह्या केसमध्ये निष्पन्न होत आहेत। तिने काही महिन्यापासूनच तक्रारीचे अर्ज तिथे पोलिसांना केले। CS जे आहेत सिव्हिल सर्जनना पण तिने अर्ज लिहिलेले की तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे, खूप मोठ्या प्रमाणात तिच्यावर हॅरेसमेंट केली जाते, पण त्याची दखल शोकांतिका ही आहे की त्याची दखल कोणीही घेतली नाही आणि शेवटी त्या मुलीला हे करावं लागलं। डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून पण असं म्हणण्यात येत आहे की महाराष्ट्रात एकच ती मुलगी नाही, अनेक अशा महिला, खास करून महिला अधिकारी आहेत, ऑफिसर्स आहेत, मेडिकल ऑफिसर्स आहेत, ज्यांच्यावर दबाव टाकून चुकीचे PMचे रिपोर्ट, पोस्टमॉर्टमचे, ऑटोप्सीचे आणि फिटनेसचे रिपोर्ट देण्याचे खूप मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून, पोलिसांकडून आणि काही राजकीय लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणात दबाव करण्यात येतो आणि मग त्यांना शेवटी हे करावं लागतं। ह्या मुलीने तक्रार पण दिलेली की तिला मुद्दाम, मला असं वाटतं PM तिच्याकडून करून घेतले किंवा त्यांचा फॉल्स रिपोर्ट देण्याचा दबाव होता। मध्यरात्री तिला PM करण्याची जबरदस्ती केली आणि ह्याच्यात तिने म्हटलं आहे की जे अधिकारी तिच्यावर दबाव आणत होते, तिला चुकीचा रिपोर्ट द्यायला सांगत होते, तिने जून महिन्यात तक्रार केली आणि अधिकाऱ्यांनी एक स्क्रिप्टेड असं पत्र तुम्ही बघू शकता, एकदम स्क्रिप्टेड त्यांची बाजू क्लिअर करण्यासाठी 1 महिन्यानंतर त्यांनी पत्र दिलं। पण तिचं वारंवार तक्रारीचे जवळजवळ 2 ते 3 डझन पत्र हे त्यावेळेसचे पोलीस निरीक्षक असतील, सिव्हिल सर्जन असतील, त्यांना त्यावेळेस देण्यात आले, पण त्याची दखल घेतली नाही। तर ह्यासाठी कोण जबाबदार? आणि मी आदरणीय ह्या राज्याचे गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री वारंवार तिनेही तक्रार करूनसुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात, पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात, ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणली आहे। आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे, कारण काही एकच नाही, अनेक असे डॉक्टर्स, महिला आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून, राजकीय दबाव टाकून हे वारंवार चुकीचे रिपोर्ट देण्याची प्रेशर असतं। त्यासोबत इथे काही BJPचे आजी माजी खासदार असतील, त्यांचा पण उल्लेख आहे। तर मी तिथे पण विनंती करते सगळ्यांच्या वतीने, खास करून फॅमिलीच्या वतीने, की तिथे पण सखोल चौकशी झाली पाहिजे। CDRच नाही, कारण का राजकीय नेते तर PAना सारखे फोन करत असतात, पण CDRच नाही, लोकेशन घेऊन, कारण का असं नाही हो की एकाची चूक लपवण्यासाठी किंवा पुरावे दाबून टाकण्यासाठी दुसरं काहीतरी वळण ह्या केसला येऊ, दुसऱ्याची बळी जाईल, आणि म्हणून सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे। PAचे लोकेशन आणि CDRs चेक केले पाहिजेत आणि ह्याच्या मागे जे तुम्हाला दिसतंय तसं तेवढं नाही आहे, पण ह्या केसला खूप प्रचंड मोठे प्रमाणात अँगल आहेत, धागेदोरे खूप आहेत आणि ते सगळे तपासले पाहिजेत। त्यासाठी SIT नेमणं गरजेचं आहे। एका महिला वरिष्ठ अधिकारी खाली ही SIT झाली पाहिजे। ह्याच्यात जेवढे इन्व्हॉल्व आहेत, 2-3 नाही आहेत, अजून आहेत, त्यांना सगळ्यांना अरेस्ट झाला पाहिजे, फाशी मिळालीच पाहिजे अशी मागणी ह्या कुटुंबाची आहे। आणि ह्या 2-3 प्रमुख मागण्या आहेत आणि डिटेलमध्ये चौकशी झाली पाहिजे। कोणाला तरी वाचवण्यासाठी दुसऱ्यांची बळी नका घेऊ असं पण दिसून येतं, कारण का हे सरकार कोणातरी वाचवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची शक्यता आहे आणि जाऊ शकतं, आणि म्हणून हे काही न होऊन देता एक ट्रान्सपेरंट, पारदर्शक चौकशी SIT नेमली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे आणि कॅपिटल पनिशमेंट त्यांना झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। PM झालं
PM रिपोर्ट अजून ह्या कुटुंबाच्या हातात आला नाही आहे, फोरेन्सिक रिपोर्ट आला नाही आहे. आणि जेव्हा हे कुटुंब तिथे पोचलं तेव्हा ह्या नावाचे अधिकारी, म्हणजे हे जे अधिकारी आहे ज्यांचं तुम्ही नाव ते तिथे नव्हतेच. आणि आता पण वारंवार एक उद्धट उत्तरं अशी देत आहेत ते प्रेससमोर. तर त्यांना पण त्या ठिकाणी त्यांच्यावर पण सखोल चौकशी झाली पाहिजे ही त्यांची मागणी आहे. आणि ते नाव घेऊन सांगतायत, पण कुठेतरी काहीतरी पुरावे लपवण्याचा प्रयत्न होत आहे का ही शंका मनात येते. यात अधिकाऱ्यांचा नार्को टेस्ट झाला पाहिजे, यात अधिकाऱ्यांचा नार्को झाला पाहिजे. नाही, जर आता जेव्हा SIT नेमली जाईल तेव्हा मग ती सगळी प्रक्रिया त्याच्यामध्ये होईलच, पण ते डेप्थमध्ये जाऊन ती झाली पाहिजे, वर फक्त दाखवण्यासाठी नाही. आणि जसं मी म्हणते, गृहमंत्र्याची पूर्णपणे जबाबदारी आहे. महिलांना संरक्षण देण्याच्या ऐवजी भलत्याच काहीतरी गोष्टी त्या ठिकाणी करत बसतात. आणि ही वेळ कोणावर अजून येऊ नये, कारण का डॉक्टर असोसिएशन MARDच्या माध्यमातून पण हे बोलणं जातं की अनेक महिला डॉक्टर अधिकारी जे आहेत त्यांच्यावर हा दबाव बऱ्याच हॉस्पिटलमध्ये केला जातो, जिथे त्यांना PM आणि फिटनेसचे चुकीचे रिपोर्ट द्यायला सांगतात. आणि हे थांबलं पाहिजे, नाहीतर ह्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक हे सरकार जबाबदार आहे पोचवत आहे. आणि जी महाराष्ट्राची संस्कृती आहे महिलांना संरक्षण देण्याची, ती त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. आपण जर पाहिलं तर घटना घडून 3 दिवस झाले आणि ज्या प्रशासनावर म्हणून आपण SITची मागणी करतोय, कारण का जे दोषी आहेत तेच तपास करतात आणि ह्याच्यावरून आढळतंय ते बरेच पुरावे दाबण्याची शक्यता आहे. आणि जी आपल्याला दिसतंय, कारण का PM रिपोर्ट अजून मिळाला नाही आहे, जे खरं दोषी आहेत त्यांना अरेस्ट झालं नाही आहे, CDR चेक केले गेले नाही आहेत, ते गेल्यावर त्यांना कळलं की हातावर तिने ते लिहिलेलं नाही, तर ते पण ते पुसून टाकण्याची पण शक्यता होती. तिची जी सुसाईड नोट होती ती मीडियामुळे खरं तर ती बाहेर आली. तर अनेक अजून खूप पुरावे असतील, पण त्याच्यावर आम्ही शंका व्यक्त करतो. आणि म्हणून लवकरात लवकर, वेळ घालवला, पुरावे नष्ट केल्यावर SIT स्थापन करून उपयोग नाही, म्हणून लवकरात लवकर ती SIT झाली पाहिजे. आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न जर करत असेल सरकार तर ते अजिबात करू नये आणि ट्रान्सपेरंट चौकशी झाली पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.